मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीच्या निधनावर ढसाढसा रडणारी पत्नी त्याच्या हत्येची सूत्रधार निघाल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। प्रियंका पुरोहित नावाच्या या महिलेनं आपल्या पतीच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। सुरुवातीला ही घटना दरोड्याची असल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून पतीचा खून केल्याची कहाणी सांगण्यात आली। प्रियंका स्वतःही रडत रडत पोलिसांसमोर हजर झाली आणि संपूर्ण प्रकार दरोडेखोरांनी केल्याचा दावा केला। मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच या प्रकरणात काहीतरी संशयास्पद वाटत होते। घटनास्थळावरील परिस्थिती, पुरावे आणि प्रियंकाच्या जबाबांमध्ये आढळलेली विसंगती यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। धार पोलिसांनी वेगानं आणि शिताफीनं तपास सुरू ठेवला। अवघ्या 6 तासात त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा समोर आणला। तपासात उघड झालं की प्रियंकानेच आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता। तिने दरोड्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या चौकशीत खोटं जास्त वेळ टिकू शकलं नाही। या प्रकरणामुळे ब्लॅक विडो हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे, जिथे पत्नीच पतीची हत्येचे सूत्रधार ठरते। पोलिसांनी प्रियंकाला ताब्यात घेतले असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे। ही घटना केवळ एक गुन्हा नसून नातेसंबंधातील विश्वासाला तडा देणारी आहे। अखेर प्रश्न उरतो, ज्याच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला त्याच्याच हातून असा विश्वासघात। अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा।